तर आज आपण गावरान पद्धतीने तुरीच्या सोल्याचं झणझणीत पिठल्याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही रेसिपी एकदम साधी आणि सोपी आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर इथे मी अर्धी वाटी तुरीचे सोले घेतलेले आहेत। आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्णपणे तुरीचे सोले त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि 2-3 मिनिटं आपल्याला छानपैकी हे भाजायचे आहेत। त्यानंतर तुरीचे सोले भाजून झाल्याच्या नंतर त्यामध्येच आपल्याला 4 गावरान हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत। तिखट असल्यामुळे मी 4च टाकलेले आहेत। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। त्यानंतर त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। त्या पण आपल्याला तशाच पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने सर्व भाजून घेतल्यामुळे पिठलं खूप टेस्टी आणि चवदार होतं। आता हे भाजून झालेलं आहे। थंड होण्यासाठी आपल्याला ताटामध्ये काढायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे आपल्याला हे टाकून त्याची बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे। तर इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि बारीक अशी पेस्ट केलेली आहे। तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे फोडणी देण्यासाठी। त्यामध्ये 1 पळी तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे। जिरे मोहरी चांगली तडतडल्याच्या नंतर आपल्याला 1 कांदा बारीक असा कट करून त्यामध्ये टाकायचा आहे। कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो आणि कांदा पूर्णपणे छानपैकी आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला पाव चम्मच हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे दोन्ही सर्व छानपैकी परतून घेतल्यानंतर आपल्याला 1 चमचा धना पावडर वापरायचा आहे। इथे कसलाही मसाला न वापरता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे पिठलं बनवणार आहोत। आता हे सर्व टाकल्याच्या नंतर आता तयार करून घेतलेलं तुरीच्या सोल्याचं वाटण आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे। आता हे सर्व टाकून घेतल्यानंतर आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला शिजण्याकरिता थोडंसं पाणी टाकायचं आहे। तर इथे मी अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। जर तुम्हाला पातळ हवं असेल तर तुम्ही पातळही करू शकता। जास्तीचं पाणी टाकून तुम्ही पातळही बनवू शकता। तर अशा पद्धतीने वरतून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि झणझणीत तुरीच्या सोल्याचं पिठलं आपलं तयार झालेलं आहे। तर रेसिपी ही तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।